मी त्या दिवशी म्हटलं, पुन्हा एकदा सांगतो, भारतीय जनता पक्षाची भूमिका एकदम स्पष्ट आहे. मराठीबद्दल आम्ही कट्टर आहोत, मराठी भाषेबद्दल कट्टर आहोत, पण विद्यार्थी हिताचे खंदीत समर्थक आहोत. आम्ही मराठीबद्दल कट्टर आहोत, पण हिंदुस्थानी अन्य भाषांचे आम्ही खुनी नाहीत, ही आमची स्पष्ट भूमिका आहे. नंबर 1. नंबर 2, राज्यामध्ये सक्ती शब्द वारंवार आपणही वापरता, म्हणून आपणही स्पष्ट करून घेतलं पाहिजे. आमची विनंती आहे की राज्यामध्ये कुठल्या भाषेची शिक्षणामध्ये, प्राथमिक शिक्षणामध्ये सक्ती असेल तर ती शिक्षणामध्ये आणि प्राथमिक शिक्षणामध्ये सक्ती मराठीचीच आहे, अन्य कुठल्या भाषेची नाही. त्यामुळे मराठीची सक्ती, त्याचं समर्थन ही आमची भूमिका आहे. नंबर 3, राज्यामध्ये हिंदीची सक्ती आहे का, तर उत्तर नाही. राज्यामध्ये हिंदीची सक्ती आता नाही. भाजपची भूमिका तीच आहे. हिंदीची सक्ती ही भाजपची भूमिका, म्हणजे शिक्षणातील हिंदीची सक्ती, राज्यातील शिक्षणाची हिंदीची सक्ती ही भाजपची भूमिका नाही. नंबर 4, पर्यायी ऐच्छिक भाषा म्हणून कुठल्या भाषा असल्या पाहिजेत, त्या पर्यायी ऐच्छिक भाषा विद्यार्थ्यांच्या इच्छेवरच्या त्यात जेवढ्या भाषा आहेत त्यात हिंदी असली पाहिजे, हे आमचं मत आहे. त्यामुळे हिंदी पर्यायी ऐच्छिक भाषेमध्ये असली पाहिजे, हे आमचं मत आहे. इतकी स्पष्ट आमची त्यातली भूमिका आहे. आणि त्यामुळे यामधला विपर्यास, गैरसमज ज्यांचा असेल त्यांनी दूर करावा. समज आमच्या भूमिकेत आणि राज्य शासनाच्या निर्णयात अतिशय स्पष्ट आहे. नंबर 6, जे हिंदीवरून किंवा हिंदीचा गैरसमज पसरवून सक्तीबद्दल किंवा हिंदी भाषा आणि भाजप असा राजकीय वातावरण निर्माण करतायत, त्यांनाही सांगतोय आणि महाराष्ट्रालाही सांगतोय, किंबहुना आमच्या सरकारच्या निर्णयामुळे 5वी, 6वी, 7वीला जी पूर्वी हिंदीची सक्ती होती, जी कालपर्यंत होती, ती हिंदीची सक्ती अगोदरच्या सरकारने ठेवली, त्या अगोदरांच्या सरकारने आणली. ती आमच्या सरकारच्या निर्णयाने 5वी, 6वी, 7वीची हिंदी सक्ती आता सक्ती म्हणून नाही, ऐच्छिक आणि पर्यायी म्हणून ठेवलेली आहे. त्यामुळे हिंदी सक्ती तर नाहीच, पण जी हिंदीची सक्ती म्हणून 5वी, 6वी, 7वीला होती, ती सुद्धा ऐच्छिक ही भाजपने आणि आमच्या सरकारने केली. इतकं स्पष्ट सत्य आहे. त्यामुळे मी त्या तुमच्यासमोर मांडतो. उद्धव ठाकरे असं म्हणतात की भाषिक आणीबाणी लादण्याचा प्रयत्न जो आहे तो भाजपकडनं केला जातो, त्याला आम्ही घडून काढू असं सातत्यानं ते म्हणतात. उद्धवजी यांना मी आठवण करून देऊ इच्छितो की त्या ठिकाणी 2022 फेब्रुवारीला राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे राज्याने स्वीकारण्याची भूमिका घेतली. त्याची कारवाई सुरू झाली, प्रशासकीय काम सुरू झालं. ते फेब्रुवारी 2022ला या त्रिभाषा सूत्रीचं त्यावेळेला मुख्यमंत्री उद्धवजी तुम्हीच होतात. त्यामुळे जरूर मराठीबद्दल उद्धवजी आग्रही राहा, कारण ती भाजपची भूमिका आहे. उद्धवजी जर आग्रही राहिले नाहीत तर त्यांना ते आग्रही राहावेत म्हणून भाजप आग्रह करेल. पण त्रिभाषा सूत्र या बाबतीतला राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा एका अर्थाने कार्यवाही ही फेब्रुवारी 2022ला झाली, ज्यावेळेला मुख्यमंत्री उद्धवजीच होते. दोन विषय वेगळे आहेत. या विषयामध्ये काही लोक जाणून बुजून
काही लोकांचा प्रामाणिकपणे गैरसमज आहे. त्रिभाषा सूत्र आणि हिंदी हा पर्याय, या दोन गोष्टी एकत्र करून गैरसमज पसरवला जातोय. त्रिभाषा सूत्रीचा निर्णय राज्य सरकारचा आहे. त्याची कारणं सुद्धा मागे मी स्पष्ट केली. ती विद्यार्थ्यांच्या हितात आहे. नंबर 1, याच राज्यामध्ये आपल्या महाराष्ट्रात मराठी मुलं शिकणाऱ्या शाळांमध्ये किंवा मराठी परिवार ज्या शाळेत शिकतात आणि ज्यांचं शैक्षणिक माध्यम मराठी सोडूनचं आहे, अशा IGSC, IB, ICSC, CBSE, कॅम्ब्रिज या शाळा राज्यात चालू आहेत. त्या आज चालू नाहीत, ते कित्येक वर्ष चालू आहेत. त्या शाळांचं माध्यम मराठी सोडून अन्य आहे. त्या शाळांमध्ये आपण 2020ला जो योग्य कायदा केला मराठी अनिवार्यतेचा, त्यामुळे 3 भाषा शिकवल्या जात आहेत. आणि त्यामुळे एकाच राज्यामध्ये, एकाच महाराष्ट्रात, एकाच मराठी आईच्या पोरी जन्मलेल्या अन्य विद्यार्थी आणि ICSC, CBSE, IB, कॅम्ब्रिज यात जाणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये असमानता होते. त्यामुळे हा त्रिभाषा सूत्रीच्या विचारातला पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा, काही लोक डोळे झाक मुद्दामून करताय, काहींच्या नजरेस ते आलं नसेल म्हणून आम्ही हे नजरेस आणून देतो की राज्य सरकारच्या मंडळाच्या, स्टेट बोर्डाच्या किंवा राज्य सरकार अनुदान देणाऱ्या, राज्य सरकार एडेड देणाऱ्या किंवा राज्य सरकारने ज्याला सेल्फ फायनान्समध्ये परवानगी दिलेल्या शाळात शिकणाऱ्या अन्य भाषेतल्या माध्यम म्हणून शाळांची संख्या 10% विद्यार्थ्यांची आहे. आणि ते काल आजपासून नाही, भाजपच्या काळात सुरू झालेलं नाही, ते गेले वर्षानुवर्ष चालू आहेत. आणि त्या राज्य सरकारच्या शाळा उर्दू पासून बंगालीपर्यंत माध्यमातून शिकवत आहेत. त्यात 10% विद्यार्थी शिकतायत. तिथेही 2020चा मराठी अनिवार्याचा योग्य निर्णय घेतल्यामुळे त्यांची माध्यमिक भाषा, ज्या माध्यमातली शाळा, अधिकची इंग्लिश, अधिकची मराठी, अशा 3 भाषा ती मुलं शिकतायत. त्यामुळे 3 भाषा शिकणं अवघड आहे, 3 भाषा शिकणं योग्य नाही किंवा 3 भाषा राज्यात नकोच, या तिन्हीचं उत्तर हे आहे की कालपासून आतापर्यंत 3 भाषेत शिकणारी अन्य माध्यमाची विद्यार्थी आज आहेत. ते शिकतायत, ते 3 भाषेत शिकतायत. मग हे 20% विद्यार्थी जे आहेत त्यांच्याशी असमानता हा जसा मुद्दा आहे, तसाच माझ्या महाराष्ट्रातील मराठी माध्यमातील शिकणाऱ्या 80% विद्यार्थ्यांवर अन्याय ही आमची भूमिका नाही. मग त्यांच्यावर अन्याय कसा होणार आहे? तर त्याचं कारण 2022लाच राष्ट्रीय क्रेडिट फ्रेमवर्क असं धोरण सुरू झालंय. त्या धोरणाचा पुढचा भाग आहे की जे विद्यार्थी कला, भाषा, कौशल्य, अन्य गोष्टी अधिकच्या शिकतील त्यांच्या अकाउंटवर तेवढ्या शिकलेल्या गोष्टींचं क्रेडिट जाणार आहे. मग महाराष्ट्रातील या 20% विद्यार्थी जे मराठी सुद्धा आहेत त्यांना अधिकचं क्रेडिट मिळणार आहे उद्यापासून. आणि 80% माझी मराठी महाराष्ट्रातली मुलं यांचा 10% लॉस होणार आहे. त्यामुळे 80% विद्यार्थ्यांचा समानताने फायदा. आणि आजही 3 भाषा शिकणारे मुलं आहेत यातला समज. आणि चौथा मुद्दा, देशातील 22 राज्यांनी 3 भाषा सूत्र स्वीकारलं आहे, ज्यामध्ये कुठली भाषा आहे त्या राज्याने ठरवलं आहे.
ते विद्यार्थी अन्य राज्यातले त्यांच्या अकाउंटवर क्रेडिट जमा होत जातील यापुढे, आणि या भूमिकेने माझ्या 80% विद्यार्थ्यांना ते क्रेडिट्स मिळणार नाहीत. हे माझ्या महाराष्ट्राचं नुकसान आहे. हे पण आपण समजून घेतलं पाहिजे. शेवटचा मुद्दा, सर्व मुद्दे हे उपस्थित करणारे तज्ज्ञ, साहित्यिक, भाषा तज्ज्ञ, आंदोलक यांचा आम्ही सन्मान करतोय. त्यांच्या भूमिकेवर चर्चाही करायला तयार आहोत. थांबावं, पण यामध्ये आपण लक्षात घेतलं पाहिजे की त्यांनी या विद्यार्थ्यांचं नुकसान होणार आहे का, हे जसं बघितलं पाहिजे. तसंच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात तिसरी भाषा प्रेफरेबल, बंधनकारक नाही, पण राज्यामध्ये 3 भाषा चालू असताना राज्याने आणि शिक्षण विभागाने तिसरी भाषा जी कुठली असेल त्यातली एक हिंदी ही प्राथमिक 1ली ते 4थी शिकताना त्यांच्यावर ताण पडू नयेचा विचार केलाय. म्हणून ती तोंड ओळख आणि तोंडी एवढाच अभ्यासक्रम आहे. तो लेखन आणि वाचन, पठण आणि संशोधन इथपर्यंत नाही. तोंड ओळख आणि तोंडी भाषा म्हणून कळणे एवढाच तिसऱ्या भाषेचा उल्लेख आहे. तो स्वयंस्पष्ट आहे. या गोष्टी का लपवल्या जात आहेत, अनदेखा केल्या जात आहेत, तो करू नका. बाबांनो, ते समजून घ्या. एवढा त्यातली स्पष्टता आम्ही त्या ठिकाणी आणू पाहतो. तुम्ही 22 राज्यात 3 भाषांचा स्वीकारले म्हणताय, त्यात बाहेरच्या किती राज्य आहेत आणि त्यांनी किती? त्या राज्यांनी त्याचं उत्तर द्यावं. महाराष्ट्राचं मी उत्तर देतोय. तुम्ही म्हणताय ना 22 राज्यांनी 3 भाषा त्या रेकॉर्डवर क्लिअर आहेत, तुम्हाला मिळतील.